अहो तर हात जोडते तुमच्या पुढं, मला आमची एवढी अडचण समजून घ्या हो. सध्या एवढेच पैसे आहेत आमच्याकडे. नाही, आम्ही आमच्या तेज प्रतापांची शपथ घेऊन सांगतो, उद्या दुपारपर्यंत पुढच्या 2 लाखांची व्यवस्था करतो आम्ही. नाही बघा, काय आहे का आत्ता तुम्ही हे पैसे स्वीकारले नाही तर तानाजीरावांना राग येईल, आणि त्या रागाच्या भरात त्यांनी जर आमच्या तेज प्रतापांना हे सगळं सांगितलं तर ऐका, आमच्या तेज प्रतापांची काय अवस्था होईल. नाही असं करू नका, हात जोडते, एवढं गोड मानून घ्या. आणि आम्ही धोके समजावून सांगितलेच आहेत तुम्हाला, पण तुम्ही काही समजून घेत नाही. मी बोलते पप्पांची. नाही खरंच बोला त्यांच्याशी. त्यांना समजावं का, त्यांना म्हणावं का थोडी कड काढा, आम्ही करतो काहीतरी व्यवस्था. आणि त्यांना एक नक्की सांगा का पुढच्या वेळेस असं होणार नाही. म्हणजे आम्ही करतो ना. उद्या दुपारपर्यंत या ते 2 लाख म्हणले तुम्ही, त्याची व्यवस्था करतो आम्ही. तुम्ही सांगा त्यांना. सध्या आमच्या पुढे काय अडचण आहे आम्ही सांगितलंय तुम्हाला. हो थोडं घ्या समजून. हे असं काय बोलतायत माझ्यासोबत? असो वैदेही, तू ह्यात पडू नकोस. हे पैसे पप्पांपर्यंत पोहोचवणं जास्त महत्वाचं आहे. यांचा व्यवहार हे बघून घेतील. काय झालं सुनबाई, रागावलात का काय आमच्यावर? रागावू नका, थोडं समजून घ्या नेहमीप्रमाणे. नाही, असं काहीच नाही आहे. मी पोचवेन पैसे पप्पांपर्यंत. तेज प्रताप, तू इकडे? काय झालं, असं का बघतोयस? यायला नाही पाहिजे होतं काय? चूक केली का येऊन? असं म्हणाले का मी? 1 मिनिट, तुझे डोळे लाल झाले आहेत. काय झालंय, बरं नाही वाटत आहे का? हात नका लावू मला. लांब हाताचा स्पर्श पण नकोय मला. काय झालंय तेज प्रताप? असं का बोलतोयस तू? अच्छा, हे
लय खरं रूप आहे तर तुमचं. खरं रूप म्हणजे? ऐकलं होतं एखाद्याला जीवनदान मिळावं म्हणून माणसं अवयव विकत घेतात, अख्खाच्या अख्खा माणूस विकत घेतात, पण तुम्ही तर सरळ सरळ प्रेम विकलं. प्रेम? अच्छा, तू ह्या पैशांबद्दल बोलतोस का? देशप्रताप, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे पैसे देशप्रताप, खरं तर यात यांची काही चूक नाहीये. सगळी चूक आमची आहे देशप्रताप. आम्हाला तुम्हाला हे सांगायचं नव्हतं आणि म्हणून आम्ही काही सांगत नव्हतो तुम्हाला. पण आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सगळं बघितलं म्हणून सांगत होतो तेजप्रताप, म्हणून शपथ घालत होतो की नका विचारू. एक मिनिट. काय बोलताय तुम्ही? हा, कशाला उगाच गैरसमज वाढवता? खरं काय ते सांगून टाका ना. सांगा ना की तुमच्या आणि पप्पांमध्ये व्यवहार झाला होता. माझा या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता रे. वैदेही भास, मला कुणी काही सांगायची गरज नाहीये. हे पैसे कसले आहेत, काय आहेत, मला सगळं माहिती आहे. तुमच्या पप्पांनी फोनवर काय काय बोललं ते सगळं ऐकलंय. आज लाज वाटते मला. तुमची ज्यांनी या पैशासाठी स्वतःच्या मुलीचा सौदा केला आणि त्यात साथ तुमची आहे. तुम्ही दोघंही बंडल भासणे करा. एक माझं खरं तुझा ना काहीतरी गैरसमज होत. विश्वास ठेव ना माझ्यावर. मी खरं सांगते, यातलं काहीच खरं नाहीये. हे सगळं पूर्णपणे खोटं आहे. तेजप्रताप, आम्ही तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. खरं खरं सांगतो काय झालंय. अहो, तुम्ही काय बोलताय? सरळ सरळ कट रचला जातोय माझ्या विरोधात. वैद्य, अजून किती खोटं बोलाल तुम्ही? सपशेल खोटं बोलताय तुम्ही. रंगे हात पकडले मी तुम्हाला पैसे घेताना. वाट शोधून काही होणार नाहीये. आणि तुम्ही सांगा ना, कोण कट रचल तुमच्या विरोधात? सांगा ना. ऐकायचं ना तुला? सत्य ऐकण्याची हिंमत आहे? बघ, ऐक. तेजप्रताप, या आधी मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हाही तू माझं ऐकलं नाही. पण सत्य हेच आहे, माझ्या विरोधात कट रचणाऱ्या, आपल्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे दुसरं तिसरं कोणी नाहीये. तुला जन्म देणारी तुझी आई आहे. हे सगळं करणाऱ्या बाईसाहेब मक्तेदार आहेत. म्हणजे बास, बास, माझ्या विरोधात एक शब्द बोलू नका.
बस बस आता लई झालं. या घरात निघा. बस तुम्ही सगळी हद्द पार केली. चला. निघा बोलतोय. चालते बाजूला. अरे काय चाललंय? आणि तू एवढा भडकलायस का? तिला खेचत कुठं घेऊन चाललंय बाबा? प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घे. मी खरं सांगते, साहेब स्वतः पप्पांना पैसे द्यायला तयार झाला होता. जो काही व्यवहार झाला होता ना त्यांच्यामध्ये झाला होता. या सगळ्याबद्दल मला आज कळलंय. हे सगळं मुद्दाम साहेबांनी केलंय. वैदे, बस. बस. इथनं पुढं माईंच्या विरोधात एक जरी वांगा शब्द बोललात ना तरी मी विसरून जाईन की मी तुमच्यावर कधी प्रेम केलं होतं. तर मला कालच कळलं होतं हे सगळं. कालच मला जालिंदर मामानं सगळं सांगितलं होतं. तुम्ही 10 वेळा मला खोदून खोदून विचारत होता ना की तुझ्यात आणि मामांच्यात काय बोलणं झालं होतं, तर हेच बोलणं झालं होतं. त्यानं मला आधीच कल्पना दिली होती. माझ्यासारखा मूर्ख मीच. ज्या मामानं आरसा म्हणून मला तुमचं खरं रूप दाखवलं, त्याच मामावर मी हात उचलला. मामा, माफ कर मला. तेजा, अरे काय झालंय तुला? सोन्यासारखी पोर आहे ती, हा तुझ्यावर एवढा जीव लावते. तू असं नको तसं का बोलतोय तिला? तुझ्यावर प्रेम करते ना ती. अजय विकला गेलंय माझं प्रेम. माझ्यावर खोटं प्रेम करायचा, खोटा संसार करायचा, नवरा बायकोचं नाटक करायचा, पैसा घेता येते. माझ्या आयुष्याचं भातुकलीचा खेळ करून टाकलाय वैदिक जगतापण. आजी, तुम्हाला म्हणाली होतीस ना की मी 100 लोकांमध्ये का लग्न केलं म्हणून? त्यावेळी तू माझ्यावर आणि माईंवर पण चिडली होतीस. खरंच चूक झाली माझी, चूक झाली. पण 100 लोकांमध्ये लग्न केलं ही चूक नाही. शंभर पर्याय समोर असताना या असल्या पोरी संग लग्न केलं ही चूक झाली. नाव नका घेऊ माझं. तुझ्या तोंडी माझं नाव शोभत नाही. बया, होय का आजी? हे खरं चाललंय का स्वप्न बघते काय कळनाच बघ मला.
तरीच म्हणलं ही पोरगी एवढी सगळ्यांबरोबर गोड 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 कसं काय बोलती. आत्ता कळलं मला, हिला माझ्या माईकडनं पैसे मिळत होते ना म्हणून एवढी सगळ्यांच्या पुढं पुढं करत होती. काय रे तेजा, फार स्कॅम केला रे तुझ्या बरोबर. शाले, काय बोलतेस तू हे? आजी काय खोटं बोलले मी. शेवटी एजंटची पोरगी ती एजंट. अगं पण खरं काय खोटं काय हे न बघताच निष्कर्ष काढतीस. तेजा, अरे काय चुकलंय तिचं? ती तुझ्यावर जीव लावती, घरातल्या समद्यांचं बघते, माणसांना सांभाळते, आणि तू हे बघ, तू तू डायरेक्ट काही निर्णय घेऊ नको बाबा. आधी तिचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घे. माझ्यावर विश्वास ठेवणं तर सोडा, माझं ऐकून गेलंय. आता एक शब्द बोलायचं रे तुम्ही. तेजा, अरे कोणी काही बोलायची गरज नाहीये. शांत. वैदेही धनाजी जगताप, यो दिवस तुमचा या घरातला शेवटचा दिवस. आजपासून या साम्राज्याचा दरवाजा तुमच्यासाठी कायमचा बंद. इथं पाऊल टाक न काय, या घराच्या आसपास पण दिसायचं नाही. तुमचं आणि माझं हे विकतचं नातं आजपासून इथं संपलं. कालपर्यंत यो तेजा तुझ्यासाठी तुझ्या संग होता, इथनं पुढं तुझ्या विना तुझ्याशिवाय जगलं. तेजप्रताप आमचा ऐका. हे बघा, रागाच्या भरामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका, ज्याचा तुम्हाला पश्चाताप होईल. ऐका आमचं, आज जोडतो आम्ही तुमच्या पुढे. वैदेहीवर प्रेम आहे ना तुमचं? आम्हाला सांगा, तुमचं प्रेम टिकवण्यासाठी जे काय करावं लागल ते आम्ही करू. बाई, तुम्ही माझ्यासाठी लई केलंय हो. देवानं पण कधी एवढं केलं नसतं तेवढं तुम्ही केलंय. पण ज्यांच्यासाठी तुम्ही हे पाऊल उचललं ना, त्यांची लायकीच नाही. पैशांसाठी प्रेमाचा सौदा केला या पोरीनं. तुम्हाला या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये. निघा या घरातनं.
तुम्ही या घरात एक क्षणी थांबू शकत नाही. निघा इथनं. निघा. या घरावर तुमची सावली पण नको. तेजा साधा आहे, भोळा आहे, त्याला दुनियादारी नाही कळत. आणि जेव्हा विश्वासघात करणारा कोणी त्याच्या समोर असेल ना, तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात त्याच्या मूर्ख नाहीये. मी तेज प्रताप आप्पासाहेब मक्तेदार सगळ्यांच्या साक्षीने हे जाहीर करतोय की या बाईचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. आजपासून वैदेही तेज प्रताप मक्तेदार हे नाव लावण्याचा अधिकार तुमच्याकडनं कायमचा काढून घेतोय. यासाठी केला होता ना सगळा अट्टहास. चला सगळ्यांनी इथं थांबायला नको.